नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे पोलीसर नांदेडवाले। या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण अकाउंट या विषयाचं भागीदारीची पुनर्रचना यामधलं भागीदाराचा प्रवेश या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। या प्रकरणाचा अभ्यास करत असताना या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जवळपास आपण या प्रकरणाची मला वाटते 10 उदाहरणं आपण या ठिकाणी काय केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत। तर या ठिकाणी आपल्याला आज 11वं उदाहरण अभ्यासावयाचं आहे, तारा, चंद्र आणि सूर्य। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा। आमच्या काही चुका होत असतील त्या चुका पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवायच्या, जेणेकरून आम्हाला त्या सुधारणा करता येतील। ठीक आहे, तर आपण वेळ न लावता सुरू करूता। उदाहरण नंबर 11, तारा, चंद्र आणि सूर्य हे एका भागीदारीत 2:3:1 या प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात। त्यांनी 31 मार्च 2017 रोजी आकाशला प्रवेश दिला। त्यांच्या त्याच दिवसाचा ताळेबंद पुढील प्रमाणे आहे। त्यांनी काय केले बघा, तारा, चंद्र आणि सूर्य हे 3 भागीदार होते। मग त्यांनी काय केले, आकाश नावाच्या 4थ्या भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये काय केलाय, प्रवेश दिलाय। ओके, मग त्यांचा एक त्यांनी काय केलंय बघा, जुना ताळेबंद दिलाय आणि काही समायोजना दिल्यात। आणि त्या समायोजनांच्या आधारे आपल्याला काय करायचंय, त्या समायोजनांच्या आधारे आपल्याला नेमकं काय करायला सांगितले बघा, त्याने तयार करायला सांगितले आपल्याला की आवश्यक कीर्द नोंदी देऊन आकाशच्या प्रवेशानंतरचा ताळेबंद तयार करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपल्याला पुनर्मूल्यांकन खातं नाही करायचं, भांडवल खातं नाही करायचं। त्यांनी काय करायला सांगितले, नोंदी करायला सांगितल्यात आणि सोबतच काय करायला सांगितलंय, ताळेबंद करायला सांगितलंय। नोंदी पण सांगू शकतात, ताळेबंद पण सांगू शकतात। ओके, परीक्षेमध्ये नोंदी येतील का खाती येतील सांगता येत नाही, आपली तयारी असणं गरजेचं आहे। पण नोंदी समजण्यासाठी, नोंदी करण्यासाठी नोंदी पाठ असणं, नोंदी समजणं खूप महत्वाचं आहे। याची PDF तुम्हाला मी आपल्या पोलीसर नांदेडवाले या नावाने एक टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तर त्यावर तुम्हाला याची PDF जी आहे नोंदींची ती PDF काय केलेली आहे, अपलोड केलेली आहे। तुम्ही ते डाउनलोड करून घ्या, व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या आणि त्या नोंदीचा फायदा शा नोंदी करताना कसा होते ते तुम्हाला लक्षात येईल। ओके, चला मग आता वेळ न लावता आपण सुरू करूता। तारा, चंद्र आणि सूर्य, आता याची रोजकीर्द कशी करायची हो का, या प्रकारची एक रोजकीर्द करा। तारा, चंद्र आणि सूर्य यांच्या पुस्तकात कीर्द नोंदी, दिनांक, विवरण, विवरणलाच आपण काय म्हणू शकतो, तपशील म्हणू शकतो, आहे का नाही। खाते पानचा कॉलम, नावे रकमेचा कॉलम, जमा रकमेचा कॉलम, या प्रकारचे कॉलम तयार करायचे। तयार केल्याच्या नंतर आता पुढे आपल्याला काय करायचंय, एक ताळेबंद करायचंय। ताळेबंद कसा करायचा तर बघा, तुम्हाला माहिती आहे या प्रकारचा एक ताळेबंद तयार करायचा, तारा, चंद्र, सूर्य यांचा एक। ओके, चला मग आता वेळ न लावता आपण डायरेक्ट गणित सुरू करूता। गणित सुरू करत असताना एक काम करायचं, ज्या पदावर समायोजना विचारल्यात त्या पदाला टिक मार्क करायचे। समायोजना कशा कशावर आहेत बघा, समायोजना कशा कशावर आहेत। पहिली समायोजना आहे बघा, चंद्राने मोटार कार घेतली, मोटार कारवर समायोजना आहे, मोटार कारला टिक मार्क करा। ओके, नंतर समायोजना कशावर आहे, नंतर समायोजना कशावर आहे बघा, फर्निचरवर आहे, फर्निचरला टिक मार्क करा। फर्निचर म्हणजेच उपस्कर, उपस्करला आपण टिक मार्क केल्या। नंतर काय आहे, पुस्तकात ख्याती खातं उघडा म्हणले। आता संस्थेच्या पुस्तकात ख्याती खातं उघडायचं आहे, तर हे उघडण्यासाठी याचा अर्थ ह्याची नोंद कशी करायची, खातं कधी उघडतात ख्याती खातं ते तुम्हाला सांगणारच आहे, काही अडचण नाही। त्यानंतर ऋणकोवर समायोजना विचारल्या बघा, ऋणको आहे का नाही, अनोंदित ऋणको म्हणले, ठीक आहे। अदत्त खर्चाबद्दल म्हणले, ठीक आहे। स्पेशल समायोजना दिसत त्याच्यामध्ये, आकाशने भांडवलाबद्दल 60,000 आणावे। ओके, ज्या ज्या पदावर समायोजना होत्या त्या पदांना आपण काय केल्या, टिक मार्क केल्या। ओके, आता काय करायचंय, नोंदी करायच्यात। मग नोंदी करत असताना सगळ्यात अगोदर बघा, ताळेबंदाच्या देयता बाजूपासून गणित सुरू करतात। देयता बाजूला बघा, चंद्राचं भांडवल, सूर्याचं भांडवल। चंद्राचं भांडवल किती, 1,05,000, सूर्याचं किती आहे, 66,000। हे दोघेही भांडवलाबद्दल कसल्याही प्रकारची नोंद होणार नाही, सोडून द्या। त्यानंतर संपत्ती बाजूला बघा, पहिलं पद काय आहे, उपस्कर आहे। उपस्कर एक प्रकारची संपत्ती असल्यामुळे
ताळेबंदाच्या कुठे घ्यायचं, संपत्ती बाजूला घ्यायचं. उपस्कर हो का ताळेबंदाच्या आपण संपत्ती बाजूला घेतलं. किती रुपये घेतले आपण, 30,000 रुपये या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. आता काय करायचं, 30,000 संपत्तीला घेतले तर उपस्करावर समायोजन काय होती बघा. उपस्करावर समायोजन आहे फर्निचर, म्हणजेच उपस्कराचं मूल्य 54,000 लावण्यात आलं. जुनं मूल्य किती आहे उपस्कराचं, जुनं मूल्य आहे 30,000 आणि नवीन मूल्य किती करायचंय, 54,000 करायचे. म्हणजे तुम्ही इथं बघा वाढवायचं आहे का कमी करायचं. जुनं मूल्य किती हजार आहे, 30 आहे. नवीन किती करायचंय, 54,000 करायचे. मग 54,000 करायचे म्हणजे मूल्य वाढवायचे. किती रुपयाने वाढवायचे, 24,000 रुपयाने वाढवायचे. म्हणून को मध्ये संपत्ती बाजूला बघा या ठिकाणी सॉरी उपस्करामध्ये अधिक वाढ किती हजार, 24,000 अधिक केल्यावर बाहेर किती येतात, 54,000 रुपये येतात. उपस्कर एक प्रकारची संपत्ती आहे आणि एखाद्या संपत्तीचं मूल्य वाढलं असेल तर नोंदी समोर ठेवा वाटल्यास. एखाद्या संपत्तीचं मूल्य वाढलं असेल तर याची नोंद काय होते बघा. एखाद्या संपत्तीचं मूल्य जर वाढलं असेल तर याची नोंद काय होते बघा. एक मिनिट बघा. संपत्तीचं मूल्य वाढविण्यासाठी काय नोंद आहे, विशिष्ट संपत्ती खाते नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. काय करायचंय, त्या विशिष्ट संपत्तीचं खातं नावे करायचे आणि विशिष्ट संपत्तीचं खातं नावे करून पुनर्मूल्यांकन खात्याला काय करायचे, जमा करायचे. आता या ठिकाणी बघा विशिष्ट संपत्ती खाते नावे म्हणजे त्या संपत्तीचं नाव काढायचं आणि या ठिकाणी काय लिहायचं, उपस्कर खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. जशास तशी नोंद लिहून टाकायची. जशास तशी नोंद कशी लिहायची तर बघा या ठिकाणी पहिलीच नोंद आहे 1 नंबरची. काय, उपस्कर खाते नावे किती रुपये, 24,000. म्हणजे विशिष्ट संपत्ती खाते नावे म्हणले ना, ते संपत्ती नाव काढा आणि त्या संपत्तीचं नाव घ्या त्या ठिकाणी. फक्त एवढंच करायचंय. उपस्कर खाते नावे 24,000 पुनर्मूल्यांकन खात्याला जमा किती रुपये, 24,000. त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. उपस्कराचं मूल्य काय केल्याबद्दल, वाढवल्याबद्दल आणि एवढा तपशीलचा कॉलम काय करायचा, क्लोज करायचा. बस एवढंच आहे. जी नोंद आहे जशाच तशी लिहून टाकायची. त्यानंतर पुढचं पद काय आहे बघा, मोटार कार आहे. आता हे मोटार कार कोणी घेतले, चंद्राने घेतले. मोटार कार किती रुपयाची, 60,000ची. घेतले कितीला, 75,000ला. म्हणजे या मोटार कारवर संस्थेला नफा झालाय का तोटा झालाय, साहजिकच आहे. काय झालाय, नफा झालाय. किती रुपये नफा झालाय, 15,000 रुपये नफा झालाय. आता हे मोटार कार घेतले याचा अर्थ एखाद्या भागीदारानं जर एखादी संपत्ती घेतली असेल, मग एखाद्या भागीदारानं संपत्ती घेतल्यास त्या संदर्भात नोंद आहे का आपण बघूता. एकच मिनिट सॉरी. एखाद्या भागीदाराने संपत्ती घेतल्यास एकदा बघू द्या. नोंद जर असेल ठीक, नसेल तुम्हाला लिहून देतो, काहीही अडचण नाही. ठीक आहे. या ठिकाणी ही नोंद नाही बघा की एखाद्या भागीदाराने काय घेतल्याबद्दल, संपत्ती घेतल्याबद्दल कसल्याही प्रकारची नोंद या ठिकाणी नाही. मग आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, नोंद करावं लागेल. तर नोंदी होतात बघा 2. याच्या नोंदी किती होतात, 2 होतात. आता 2 नोंदी कशा होतात तर बघा एकच मिनिट. नोंदी किती होतात, 2. एखाद्या भागीदारानं संपत्ती घेतल्यास, आता ही संपत्ती बाजूला जाणार नाही. का नाही जाणार, कारण जेवढी काही मोटार कार होती ही मोटार कार कोणी घेतले, चंद्राने घेतले. 60,000ची 75,000ला घेतले. याच्यामुळं याचा परिणाम कुठं होणार नाही, कुठं होणार नाही, संपत्तीला होणार नाही. का होणार नाही, त्याची नोंद लिहून घ्यायच्या. 2 नोंदी लिहून घ्या. पहिली नोंद आहे बघा, एखाद्या भागीदाराने संपत्ती घेतल्याबद्दल नोंद होईल
भागीदाराचे भांडवल खाते नावे आणि संपत्ती खात्याला जमा. आणि दुसरी नोंद आहे, जर ही संपत्ती नफ्यावर घेतली असेल, नफ्यावरच घेतली ना का, संपत्तीच्या विक्रीवर समजा संस्थेला नफा झाला असेल किंवा तोटा झाला असेल, त्याची वेगळी नोंद करतात. मग या उदाहरणामध्ये, या व्यवहारामध्ये काय झालंय, संस्थेला नफा झालाय. नफा काय झालाय, 60,000ची मोटार कार चंद्राने कितीला घेतलाय, 75,000ला घेतलाय, म्हणजे 15,000 रुपये संस्थेला नफा झालाय. त्याची नोंद काय होते बघा, संपत्ती खाते नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. संपत्ती खाते नावे, पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. आता पहिल्यांदा काय करायची, ही नोंद लिहायची. भागीदाराची भांडवल खाते नावे म्हणजे चंद्राचे भांडवल खाते नावे आणि संपत्ती खात्याला जमा म्हणजे मोटार कार खात्याला जमा. या ठिकाणी बघा आपण नोंद लिहिली आहे. इथं बघा, चंद्राचे भांडवल खाते नावे किती रुपये, केवढ्याला घेतलंय, 75,000ला, म्हणून 75,000 घेतलं. नंतर मोटार कार खात्याला जमा किती रुपये, 75,000 रुपये. स्पष्टीकरण लिहायचं मोटार कार घेतल्याबद्दल. ही झाली एक नोंद. दुसरी नोंद आपण काय केली, संपत्ती खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. संपत्ती खाते नावे म्हणजेच मोटार कार खाते नावे. बघा या ठिकाणी लिहायचे काही नोंदलेले आपण, मोटार कार खाते नावे किती रुपये, 15,000. 15,000 कायचे आहेत, दोन्ही मधला फरक. 60,000ची मोटार कार 75,000ला घेतली, म्हणजे 15,000 रुपये काय झालाय, नफा झालाय. पुनर्मूल्यांकन मोटार कार खाते नावे 15,000, पुनर्मूल्यांकन खात्याला जमा किती रुपये, 15,000. स्पष्टीकरण लिहायचं, चंद्राने मोटार कार वाढीव किमतीला घेतल्याबद्दल किंवा संपत्ती विक्रीवर नफा झाल्याबद्दल असंही चालते. ओके. त्यानंतर पुढं बघा, आता पुढं काय, पुढं आहे रोकड. रोकड बद्दल कोणतीही नोंद करण्याची गरज नाही. नंतर ताराची भांडवल आहे, याची पण नोंद होणार नाही. हे मात्र समजून घ्या बरं का, संपत्तीच्या विक्रीवर कशा प्रकारे नफा झालाय, त्या दोन नोंदी समजून घ्या, लिहून घ्या. ओके. त्या पीडीएफ मध्ये नोंदी नाहीत, त्या या प्रॉब्लेम मध्येच आहेत, तुम्हाला मी सांगितल्यात, त्या लिहून घ्या. त्यानुसारचा परिणाम करायचा. आणि तोटा झाला असता, समजा तोटा झाला असता, काय केलं असतं आपण, या नोंदीच्या उलट केली असती, पुनर्मूल्यांकन खाते नावे संपत्ती खात्याला जमा केली असती. बस एवढंच आहे. चला आता पुढचं पद काय, ताळेबंद. या ठिकाणी देयता बाजू पण संपली, संपत्ती बाजू पण या ठिकाणी संपली आहे. आता समायोजना बघा, त्यांनी आकाशला प्रवेश दिलाय. 1 नंबरची समायोजना काय आहे की चंद्राने मोटार कार 75,000ला घेतली, आपण सोडवली. 2 नंबरची समायोजना आपण सोडवली. 3 नंबरची समायोजना बघा, थोडीशी महत्वाची आहे की पुस्तकात 1,50,000ने काय उघडा म्हणले, ख्याती खातं उघडा म्हणले. आता संस्थेच्या पुस्तकात ख्याती खातं कधी उघडतात बघा, जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात ख्याती आणत नाही. आता ख्यातीच्या 2 पद्धती आहेत, एक हप्ता पद्धत आणि दुसरी मूल्यांकन पद्धत. हप्ता पद्धतीच्या मध्ये आपण अगोदर माहिती घेतली. आता ही मूल्यांकन पद्धत आहे. जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात ख्याती आणत नाही, तेव्हा संस्थेच्या पुस्तकात ख्याती उघडतात. काय करतात, जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात ख्याती आणत नाही आणि संस्थेच्या पुस्तकात ख्याती खातं उघडतात. मग त्यांनी काय म्हणले की संस्थेच्या पुस्तकात 1,50,000नं काय उघडा म्हणले, ख्याती खातं उघडा म्हणले. मग संस्थेच्या पुस्तकात ख्याती खातं उघडल्यास, इथं बघा मूल्यांकन पद्धत आणि हप्ता पद्धत 2 पद्धती आहेत बघा यामध्ये, मूल्यांकन पद्धत आणि हप्ता पद्धत. मग या ठिकाणी बघा, हप्ता पद्धत आपण अगोदर पाहिलेली आहे की नवीन भागीदार रोख स्वरूपात ख्याती आणतो. आता हे मूल्यांकन पद्धत आपल्याला बघायची आहे. आता याच्यामध्ये 1 नंबरची नोंद बघा, याच्यामध्ये 1 नंबरची नोंद काय आहे बघा, की जेव्हा नवीन भागीदार ख्यातीची राशी नगदी आणत नाही, नवीन भागीदार ख्यातीची राशी नगदी काय करत नाही, आणत नाही, तो नोंदी किती होतात, 1च होते. काय होते बघा, ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल किंवा चालू खात्याला जमा, संस्थेच्या पुस्तकात ख्याती खाते उघडल्याबद्दल. मग अशा परिस्थितीत ख्यातीची राशी नवीन ताळेबंदाच्या कुठं दिसेल, संपत्ती बाजूला दिसेल. म्हणजे जेव्हा नवीन भागीदार ख्यातीची रक्कम रोख स्वरूपात आणत नाही आणि संस्थेच्या पुस्तकात काय करतात, ख्याती खातं उघडतात, तेव्हा नोंद काय होते, ख्याती खाते नावे जुन्या भागीदारांच्या म्हणले. कोणाच्या म्हणले, जुन्या भागीदारांच्या भांडवल किंवा चालू खात्याला जमा म्हणले.
या ठिकाणी ख्याती किती उघडायचे ख्याती खातं 1,50,000 उघडायचे. मग 1,50,000 जे आहेत 1,50,000 रुपये जे आहेत तिघांमध्ये वाटप करून द्यायचे. त्यांचे प्रमाण काय आहे बघा, जुन्या भागीदारांचं 2:3:1 आहे. चला मग 2:3:1 या प्रमाणात वाटप करायचे. 2:3:1 किती येईल बेरीज बघा, 5 आणि 1 6. 6 न भागायचे याला. ओके, 6:1 6, 6:3 12, सॉरी 6:2 12, 6:3 18 होतील ना, जास्त होतील. 6:2 6:1 6, 6:2 12, किती उरले 3 उरले. 6×5 30, 0 0 0. मग या ठिकाणी पहिला भागीदार कोण आहे, पहिला भागीदार कोण आहे बघा, तारा आहे का, बरोबर. पहिला भागीदार तारा, नंतर चंद्र, नंतर सूर्य. ताराला किती येईल बघा, 25,000 गुणिले 2 म्हणजे किती येणार, 25,000 गुणिले 2 म्हणजे 50,000 ताराला. नंतर येणार 75,000 तारा, चंद्राला 75,000 आणि तिला किती येणार, सूर्याला 25,000 रुपये येणार. ओके, या प्रकारे आपण काय केलं, ख्यातीची रक्कम वाटप केली. मग संस्थेच्या पुस्तकात ख्याती खाते उघडल्यास डायरेक्ट नोंद करायची. कशी करायची तर बघा, या ठिकाणी ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. या ठिकाणी आपण नोंद लिहिली बघा, 4 नंबरची. ख्याती खाते नावे 1,50,000 आणि जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणजेच ताराच्या भांडवल खात्याला जमा आपण वाटप केले 50,000, चंद्राच्या भांडवल खात्याला जमा आपण वाटप केले 75,000 आणि सूर्याच्या भांडवल खात्याला जमा वाटप केलेली आहे 25,000. स्पष्टीकरण लिहायचं संस्थेच्या पुस्तकात ख्याती खाते उघडल्याबद्दल. आणि लक्षात ठेवा, जेव्हा संस्थेच्या पुस्तकात ख्याती खातं उघडतात तेव्हा या नोंदीला एक टीप आहे. टीप काय आहे बघा, अशा परिस्थितीत ख्यातीची राशी नवीन ताळेबंदाच्या पुण्या बाजूला दिसेल, संपत्ती बाजूला दिसेल. मग ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला ख्याती घ्यायचा हो काय, ताळेबंद आपण तयार केलाय. ताळेबंदाच्या संपत्तीला या ठिकाणी हो काय येतं, ख्याती 1,50,000 रुपये. इथपर्यंत झालं. आता पुढची समायोजन काय आहे बघा, या ठिकाणी 2 नंबर झाली, 3 नंबर झाली. अनोंदित ऋणको किती रुपये आहे, 33,000 आहे. अनोंदित ऋणको म्हणजे ऋणको एक संपत्ती आहे आणि न नोंदवलेली संपत्ती. जर संपत्तीची नोंद झाली नसेल तर याची नोंद काय होते माहिती आहे का, संपत्ती खाते नावे न नोंदवलेली संपत्ती खाते पुस्तकात नोंदवल्यास, न नोंदवलेली संपत्ती नोंदवल्यास संपत्ती खाते नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा या प्रकारची नोंद होते. संपत्ती खाते नावे म्हणजे त्या ठिकाणी त्या संपत्तीचं नाव लिहायचं. कोणती संपत्ती आहे, ऋणको आहे. मग इथं काय म्हणायचं, ऋणकोचे खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. लिहून टाका अशीच नोंद. बघा या ठिकाणी किती नंबरची नोंद आहे, 5 नंबरची. ऋणकोचे खाते नावे किती रुपये, 33,000. पुनर्मूल्यांकन खात्याला जमा किती रुपये, 33,000. स्पष्टीकरण लिहायचं, न नोंदवलेली संपत्ती म्हणजे न नोंदवलेले ऋणको पुस्तकात नोंदवल्याबद्दल. आणि या पण नोंदीला एक टीप आहे की न नोंदवलेली संपत्ती जर नोंदवली असेल तर ती संपत्ती ताळेबंदाच्या कुठे घेतात, संपत्ती बाजूला घेतात. हो का, हे ताळेबंदाच्या हो का ह्या संपत्ती बाजूला घेतले. ऋणको किती हजार, 33,000 रुपये. एवढं झालं. त्याच्यानंतर पुढं काय, पुढची समायोजन बघा, आदत्त खर्चाबद्दल देणे किती रुपये आहेत, 9,000 आहेत. आता 9,000 ही आदत्त खर्च आहे आणि आदत्त खर्चाची देणे आहेत. आता आदत्त खर्च एक प्रकारची देयत आहे, जसं आपण ऋणकोची नोंद केली आपण न नोंदवलेली संपत्ती म्हणून. आता ह्याचा आहे न नोंदवलेली देयता नोंदविल्यास. आदत्त खर्च एक प्रकारची देयत आहे आणि या खर्चाची पण काय झाली नाही, या देयतेची पण काय झाली नाही, नोंद झाली नाही. मग न नोंदवलेली देयता नोंदवल्यास नोंद काय होईल, पुनर्मूल्यांकन खाते नावे आणि कोणत्या खात्याला जमा, देयता खात्याला जमा. देयता कोणती आहे, आदत्त खर्च. देयता कोणती आहे, आदत्त खर्च. किती रुपये आहे, 9,000 आहे. ओके, डायरेक्ट नोंद लिहायचे बघा. पुनर्मूल्यांकन खाते नावे किती रुपये, 9,000. आदत्त खर्च खात्याला जमा किती रुपये, 9,000. काय केलं आपण, फक्त त्या ठिकाणी
देयता नाव काढलं आणि त्या ठिकाणी त्या देयतेचं नाव लिहिलं, बाकी काहीच नाही, जशाच तशी नोंद लिहून टाकली. स्पष्टीकरण लिहिलं, न नोंदवली देयता नोंदविल्याबद्दल. आता नोंदी ज्या आहेत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, त्या नोंदी तुम्ही जर वाचल्या पीडीएफ वरल्या समजून घेतल्या तरच या समजतील, अदरवाईज तुम्हाला नोंदी समजणार नाहीत. आणि ही न नोंदवलेली देयता आहे, ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला घेतात? देयता बाजूला, त्या ऋणको सारखं देयता आहे, देयता बाजूला हो का बघा, या ठिकाणी आदत्त खर्च 9,000 रुपये आपण घेतले. त्यानंतर पुढची संभावना काय? आकाशने भांडवलाबद्दल किती आणावे? 60,000. आकाश हा नवीन भागीदार आहे आणि नवीन भागीदार जेव्हा रोख स्वरूपात भांडवल आणते तेव्हा त्याची नोंद काय होते? रोख खाते नावे आकाशच्या भांडवल खात्याला जमा. डायरेक्ट नोंद लिहून टाका, रोख खाते नावे आकाशच्या भांडवल खात्याला जमा. या ठिकाणी नोंद केली आहे बघा, रोख खाते नावे आकाशच्या भांडवल खात्याला जमा. बघा 7 नंबरची नोंद, रोख खाते नावे 60,000 आकाशच्या भांडवल खात्याला जमा. किती हजार? 60,000. स्पष्टीकरण लिहायचं, आकाशने रोख स्वरूपात काय आणल्याबद्दल? भांडवल आणल्याबद्दल. इथपर्यंत झाले. ओके. आता पुढची संभावना काय आहे बघा, सगळ्या जवळपास संभावना संपल्यात. आता एक काम करायचं, आपण पुनर्मूल्यांकन खातं बंद केलं नाही, सॉरी पुनर्मूल्यांकन खातं आपण तयार केलं नाही. मग नोंदीवरून पुनर्मूल्यांकन खातं कसं करायचं? तर नोंदीवरून पुनर्मूल्यांकन खातं करत असताना आपल्याला काय करायचे? नोंदीवरून डायरेक्ट नफा तोटा काढायचा आहे. नफा तोटा कसा काढतात? तर ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? रप मध्ये एक पुनर्मूल्यांकन खातं तयार करावं लागेल. रप मध्ये एक पुनर्मूल्यांकन खातं हो का या प्रकारचं तयार केलं आपण. वर्किंग नोट मध्ये आपण या प्रकारचं एक पुनर्मूल्यांकन खातं तयार करा, नावे बाजू जमा बाजू. आता काय करायचं? नोंदीमध्ये ज्या ठिकाणी पुनर्मूल्यांकन नावे झाले त्या रकमा नावेला घ्यायच्या, ज्या ठिकाणी जमा झाले त्या रकमा जमाला घ्यायच्या. आता पहिल्या नोंदीमध्ये बघा, पहिल्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन खातं काय झाले? जमा झाले. लक्षात ठेवा बरं, नोंदीवरून नफा तोटा कसा काढायचा, नोंदीवरून भागीदाराच्या भांडवलाची शिल्लक कशी काढायची हे आपल्याला समजून घ्यायचंय सविस्तर. मग आता नोंदीवरून नफा तोटा काढण्यासाठी रप मध्ये पुनर्मूल्यांकन खातं आपण केलं. आता काय करायचं बघा, पहिली नोंद 1 नंबरची, 1 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन खातं काय केले? जमा केले. किती रुपये केले? 24,000. एक काम करायचं, पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाला घ्यायचं 24,000 रुपये. कायचे आहेत? उपस करायचे. उपस करायचे किती आहेत? 24,000. 24,000 आपण घेतले. नंतर 2 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन काय केले? जमा केले. किती रुपये केले? 15,000. सॉरी 2 नंबर नोंदीमध्ये नाही, 3 नंबरच्या नोंदीमध्ये बघा जमा आहे. किती हजार आहे? 15,000 आहे. 15,000 रुपये जमाला घेऊन टाकले हो का या ठिकाणी, मोटार कार खाते 15,000 रुपये. नंतर 3 नंबर झाली. पुढच्या नोंदीमध्ये बघा, 4 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन नाव आहे का? नाही. 5 नंबरच्या नोंदीमध्ये आणि 6 नंबरच्या नोंदीमध्ये आहे बघा. 5 नंबरच्या नोंदीमध्ये जमा झाले, 6 नंबरच्या नोंदीमध्ये नावे झाले. मग या ठिकाणी बघा 5 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन खातं ऋणकोचं खातं होतं, ऋणकोचं खातं जमा आपण घेतलं 33,000 आणि नंतरच्या नोंदीमध्ये नावे केलं होतं आदत्त खर्च किती रुपये? 9,000. इथपर्यंत झालं. नंतर 6 नंबर नोंदीमध्ये झालं, 5 आणि 6 दोन्ही नोंदी संपल्या समजा. आता डायरेक्ट ह्या 7 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन आहे का? नाही. जवळपास ज्या ज्या ठिकाणी पुनर्मूल्यांकन खातं नावे केलं होतं त्या रकमा आपण नावेला घेतल्या, ज्या ठिकाणी जमा केलं होतं त्या रकमा आपण जमाला घेतल्या. आता हो काय, जमाला 3 पद आलेत, जमाची बेरीज करा. किती आले? 72,000 आले जमाची बेरीज, नावेची आली 9,000. दोन्ही मधला फरक काढा, दोन्ही मधला फरक किती आलाय? 63,000 रुपये फरक यायलाय. आता हे 63,000 रुपये जे आहे, 63,000 रुपये पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा आलाय. नफा काय करायचा? वाटप करायचा सगळ्या भागीदारांमध्ये, सगळ्या नाही सॉरी जुन्या भागीदारांमध्ये वाटप करायचंय. कसा वाटप करायचंय तर बघा, 63,000चं वाटप 2 3 1 करायचंय. कितीनं भाग जाईल? 6 बघा 6 1 6 6 1 6 3 आहेत, 6 0 0 30 झाले, 6 5 30 0 0. मग 10,500 गुणिले 2, 10,500 गुणिले 3, 10,500 गुणिले 1. ओके. किती किती ते बघा, ताराला येते 21,000, चंद्राला येते 31,500, सूर्याला येते 10,500. हे झालं आपण पुनर्मूल्यांकन खात्यावरचा नफा वाटप केला. आता पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा झाल्यास नोंद काय होते? पुनर्मूल्यांकन खाते नावे आणि भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. म्हणजे कोणत्या भागीदाराच्या? जुन्या भागीदाराच्या. या ठिकाणी बघा होता पुनर्मूल्यांकन खाते नावे 63,000, जुन्या भागीदाराच्या म्हणजे ताराच्या भांडवल खात्याला जमा 21,000, चंद्राच्या भांडवल खात्याला जमा 31,500 आणि सूर्याच्या भांडवल खात्याला जमा 10,500. स्पष्टीकरण लिहायचं,
पुनर्मूल्यांकन खात्यावरील नफा भागीदारांमध्ये जुन्या भागीदारांमध्ये वाटप केल्याबद्दल. हे झालं. आता आपण काय केलंय या ठिकाणी नको ते कुठं ना करून ठेवलाय. काय कुठं ना केलंय आपण ताळेबंद केलाय. मग ताळेबंदाची आपल्याला बेरीज करायची आहे. ताळेबंदाची बेरीज करायची असेल तर साहजिकच आपल्याला भांडवल काढावं लागेल, भागीदारांचं भांडवल काढावं लागेल ना. मग यासाठी काय करायचं आपल्याला रफ मध्ये एक भागीदारांचं भांडवल खातं करायचं या प्रकारचं. रफ मध्ये हो का भागीदारांचं भांडवल खातं या प्रकारचं करा. भांडवल खातं केल्याच्या नंतर काळजी करू नका. आता डायरेक्ट बघा नोंदीहून आपल्या भांडवल खातं कसं करायचं हे करण्यासाठी पहिले एक काम करायचं. जे भागीदार आहेत त्यांचं जे भांडवल आहे का नाही बघा ताळेबंदामधलं ते भांडवल अगोदर त्या भांडवल खात्याच्या म्हणजे त्या भांडवल खात्याच्या नावेचा असेल नावेला, जमाचा असेल जमाला परिणाम करायचा. इथं बघा चंद्राचं आणि सूर्याचं भांडवल आहे हे त्यांच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्यायचं. बघा हे भांडवल खाते केले जमाला, शिल्लक पुढे आणली चंद्राचं 1,05,000 सूर्याचं 66,000. नंतर कोण आहे तारा आहे, ताराचं जमा संपत्ती बाजूला होतं हे भांडवल खात्याच्या नावेला जाईल. बघा या ठिकाणी घेतलंय आपण ताराचं भांडवल खातं, शिल्लक पुढे आणली किती रुपये 27,000 रुपये घेतले. आता काय करायचं नोंदीमध्ये बघायचं ज्या ज्या ठिकाणी त्यांचे नाव आले ते नाव घ्यायचे त्या नावानुसार बघा. आता या ठिकाणी पहिल्यामध्ये नाही, दुसऱ्या नोंदीमध्ये नाही, तिसऱ्या नोंदीमध्ये आहे बघा चंद्राचे भांडवल खाते नावे आहे. चंद्राचं भांडवल खाते नावे म्हणजे चंद्राच्या भांडवल खात्याच्या नावेला काय घ्यायचं मोटार कार खाते घ्यायचं. कसं घ्यायचं तर बघा हो का चंद्राचं भांडवल खात्याच्या नावेला मोटार कार खाते 75,000 घेतले. नंतर पुढच्या नोंदीमध्ये कुण्या भागीदाराचं नाव आहे का आहे बघा 4 नंबरच्या नोंदीमध्ये बघा ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा म्हणजे सर्व भागीदारांच्या भांडवल खात्याच्या जमाला बघा ख्याती खाते घ्यायचे. ख्याती खातं बघा 50,000 75,000 25,000 घेतला आपण. घेतलं का 50,000 75,000 25,000 घेतलं. आता पुढे काय करायचंय पुढच्या नोंदीमध्ये बघायचं त्यांचं भांडवल खातं आहे का 6 नंबरच्या नोंदीमध्ये नाही 5 नंबर नाही. ओके. आता पुढच्या नोंदीमध्ये बघा या नोंदीमध्ये असेलच कदाचित 100% आहे. 7 नंबरच्या नोंदीमध्ये आहे बघा आकाशच्या भांडवल खाते आहे की नाही. आकाशच्या भांडवल खात्याला जमा केले म्हणजे आकाशच्या भांडवल खात्याच्या कुठं जमा बाजूला हो का रोख खाते घेतलं 60,000 आकाशच्या कॉलम मध्ये. आता 8 नंबरच्या नोंदीमध्ये बघा तिन्ही भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा आहे मग तिन्ही भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमाला हो का पुनर्मूल्यांकन नफा जमाला आपण घेऊन टाकला. जमाला घेतल्याच्या नंतर जवळपास सगळे परिणाम झालेत. आता काय करा एका एका भागीदाराचा हिशोब करा. आता हे आपण जमाला घेऊन टाकलेला आहे. आता ताराच्या जमाची बेरीज करा 71,000 आले. ताराच्या नावेची बेरीज करा 27,000 आले. दोन्ही मधला फरक काढला शिल्लक 44,000 आले. नंतर चंद्राचा हिशोब केला जमाची बेरीज किती आली 2,11,500 आली. नावेला किती आहेत 75,000 दोन्ही मधला फरक आला 1,36,500. नंतर सूर्य आहे सूर्याच्या जमाची बेरीज 1,01,500 नावेला काहीच नाही डायरेक्ट तेवढं भांडवल लिहून टाकलं 1,01,500. आकाश 60,000 जमाची बेरीज 60,000 नावेला काहीच नाही 60,000 रुपये आली. चौघाचे भांडवल आले. आता हे चौघाचे भांडवल काय करायचं ताळेबंदाच्या देयता बाजूला घेऊन टाकायचं. या ठिकाणी बघा आपण ताळेबंदाच्या देयता बाजूला घेतले. तारा 44,000 चंद्रा 1,36,500 रुपये सूर्य 1,01,500 रुपये आकाश 60,000 रुपये. आता एवढं झाल्याच्या नंतर एक रोख खातं तयार करायचे. रोख खातं करत असताना काय करायचं रोख खात्यावर बघा आधी नोंदीमध्ये आपण ही ताळेबंदामधली शिल्लक जी आहे ना 54,000 रुपये ही आधी रोख खात्याच्या नावेला घ्यायची. रोख खातं केल्याच्या नावेला घेतली आपण शिल्लक पुढे आणली म्हणून. आता नोंदीमध्ये बघायचं रोख खातं नावे किती ठिकाणी झाले आणि जमा किती ठिकाणी झाले. रोख खातं नावे कुण्या ठिकाणी झाले का बघा पहिल्या नोंदीमध्ये नाही दुसऱ्या नाही तिसऱ्या नाही चौथ्या नाही 5व्या नाही 6व्या नाही. ओके. इथं बघा आता फक्त एकाच नोंदीमध्ये आहे 7व्या रोख खाते नावे मग रोख खात्याच्या नावेला घ्यायचं. आकाशचे भांडवल खाते 60,000 दोन्हीची बेरीज करा 1,14,000 आली जमाला काहीच नाही शिल्लक पुढे नेली 1,14,000 1,14,000 येते. याचा अर्थ रोख खात्याची शिल्लक आली 1,14,000. आता हे 1,14,000 ताळेबंदाच्या संपत्तीला घ्यायचे. ताळेबंदाच्या संपत्तीला 1,14,000 रोख शिल्लक म्हणून घेतले. घेतल्याच्या नंतर ताळेबंदाच्या दोन्ही साईडच्या बेरजा करा 3,51,000 3,51,000. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तारा चंद्र आणि सूर्य या गणितामध्ये नोंदी करायच्या होत्या आणि ताळेबंद करायचा होता. नोंदी तयार करून ताळेबंद तयार करून नंतर शेवटी आपल्याला पुनर्मूल्यांकनावर नफा तोटा काढल्या म्हणजे इनडायरेक्ट आपल्याला भांडवल खातं बी करावं लागलं
रोख खातं बी करावं लागलं, म्हणजे आपल्याला नोंदी बी करावं लागल्या आणि सगळेच खाते करावं लागले. म्हणजे अशा प्रकारचे गणित आल्यावर आपली तयारी असणं गरजेचं आहे, नोंदी माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तुमच्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी कळवा. ओके, तर या प्रकारे आपण नोंदीवरून नफा तोटा काढला, भागीदारांच्या भांडवलाची शिल्लक काढली, रोख शिल्लक काढली आणि सगळे कुटाने केले. ओके, थांबवतो या ठिकाणी.